जामखेडमध्ये सीआरपीएफ केंद्रावरून राजकारण रंगतंय। जामखेडमध्ये आमदार रोहित पवारांना अडवण्यात आलंय। सीआरपीएफ केंद्रावर पोलिसांनी त्यांना रोखलंय। आमदार रोहित पवारांकडून लोकार्पणाचं आयोजन करण्यात आलं होतं। लोकार्पण सोहळ्याला प्रशासनानं मात्र परवानगी नाकारली आणि त्यामुळेच रोहित पवार समर्थकांकडून सध्या घोषणाबाजी आणि ठिय्या पाहायला मिळतोय। हमारे चर्चा करू द्या। आपण जरा थोडं चर्चा करू द्या। नंतर चर्चा थांबा, थोडं चर्चा चालली प्रशासन त्यांचं। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचं यावेळी पाहायला मिळतंय। रोहित पवार केंद्राच्या आत जाण्यास आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी सुशील थोरात सध्या आपल्या संपर्कात आहेत। सुशील, काय नेमकं झालंय? आज सीआरपीएफ केंद्राचं उद्घाटन या ठिकाणी आमदार रोहित पवार यांनी ठेवलं होतं। या उद्घाटनासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख येणार होते। त्यानंतर शिवसेनेचे माजी मंत्री अनिल परब हेही या ठिकाणी उपस्थित राहणार होते। मात्र सकाळपासूनच पोलिसांनी सीआरपीएफ केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे की जेणेकरून आतमध्ये कोणालाही जाण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे। कारण सीआरपीएफचे जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेले की आमच्याकडे कोणतीही अधिकृत परवानगी आलेली नाही किंवा कोणतीही मागणी आलेली नाही, त्यामुळे आतमध्ये आम्ही कोणाला येऊ देणार नाही। त्यामुळे आता सध्या इथे वातावरण तणावग्रस्त झालेले आहे। आमदार रोहित पवार यांना गेटवर अडवण्यात आलेले आहे आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन चालू केलेले आहे। जवळपास अर्धा तासापासून पोलीस आणि आमदार रोहित पवार यांच्यामध्ये चर्चा चालू आहे। रोहित पवार आतमध्ये जाण्यात आग्रही आहेत आणि पोलीस आतमध्ये जाऊ देत नाही, अशी परिस्थिती सध्या इथे आहे। नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। चर्चा थांबा, थोडं चर्चा चालली प्रशासन त्यांचं।